Hello students, in last lecture we have started the point that is criteria which are used for the animal classification, and in all 5 criteria we have seen, and out of that 2 criteria we have completed. The first criteria, it is presence of germ layers in some organisms. 2 germ layers are present in some organisms, 3 germ layers are present, and according to that some organisms are diploblastic or some organisms are triploblastic, and the examples belonging to diploblastic and triploblastic we have completed in the last lecture. Second criteria we have seen, that is the level of organization, and out of that 4 different levels we have seen: cellular level of organization, tissue level of organization, organ level of organization, and organ system level of organization, and accordingly different examples we have seen in the last lecture. Now in this today's lecture we have to see the third criteria, that is body symmetry. What is mean by symmetry, and that symmetry is involved in the classification of the organism, and that point here is the body symmetry. So first of all we have to see what is mean by symmetry. So symmetry means similarity in shape, size and number of parts on the opposite sides of a median line. कोणत्याही गोष्टीमध्ये सिमेट्री असं जर आपल्याला बघायचं झालं तर अपोजिट बाजूला, अपोजिट दोन्ही बाजूला सेंट्रल एक मेडियन लाईन जर आपण पकडली, त्या मेडियन लाईनच्या अपोजिट एंडला इक्वल नंबरचा आपल्याला सिमिलर शेप, साईज आणि त्याचा नंबर अशा ज्या गोष्टींमध्ये बघायला मिळतो त्याला सिमेट्री असं म्हणतो. आणि तशाच पद्धतीनं ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सुद्धा आपल्याला सिमेट्री कशा पद्धतीची आहे हे बघता येऊ शकतं, आणि म्हणून बॉडी सिमेट्री इज कन्सिडर्ड ॲज अ क्रायटेरिया फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन. सो हियर when the 2 identical halves are obtained by drawing an imaginary line along the different planes, means while having symmetry आहे हे कसं कळणार आपल्याला, ज्या वेळेला एक इमॅजिनरी लाईन घेऊन आपण त्या ऑर्गॅनिझमचे 2 इक्वल हॉल करू शकतो. 2 इक्वल हॉल म्हणजे 2 इक्वल पार्ट्स, हाफ पार्ट्स इक्वल आपल्याला त्याचे झाले पाहिजेत, तर त्याला आपण सिमेट्रिकल आहे असं म्हणू शकतो. आणि अकॉर्डिंगली हियर देर आर 3 टाइप्स ऑफ सिमेट्री विच आर सीन इन द किंगडम ॲनिमॅलिया. दीज आर द 3 टाइप्स हियर: असिमेट्री, bilateral symmetry and radial symmetry. So we have to first see what is mean by asymmetry, or which are the organisms called as asymmetrical organisms. Then what is mean by radial symmetry, which organisms are included in the radial symmetrical organisms, and bilateral symmetry. So first of all here the first type of the symmetry, that is the asymmetrical animals. Here the body of the organism cannot be divided into 2 equal parts by any plane passing through the center. म्हणजे काय की त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचे कोणत्याही पद्धतीने तुम्ही कट घेतला, इमॅजिनरी आपल्याला लाईन ड्रॉ करून बघायची आहे, आणि तो लाईन जर ड्रॉ केला तर त्याचे 2 इक्वल पार्ट होत नाहीत, अशा ऑर्गॅनिझमला आपण म्हणणार आहे असिमेट्रिकल ऑर्गॅनिझम. म्हणजे कोणत्याही प्लेनमधनं त्या ऑर्गॅनिझमची 2 इक्वल भागामध्ये विभागणी होत नाही. सो हियर दी बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम कॅनॉट बी डिवाइडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज असिमेट्रिकल ऑर्गॅनिझम्स. हियर एक्झाम्पल: सर्टन स्पॉन्जेस. पहिला फायलम आपण बघणार आहे पोरीफेरा, त्याच्यामध्ये स्पॉन्जेस आहेत, स्पंज सारख्या ऑर्गॅनिझम की ज्यांच्या बॉडीवरती काय असतात, छिद्र असतात, होल असतात, त्याला आपण स्पॉन्जेस म्हणतो. तर इथे एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा, इथे नंबर ऑफ स्पॉन्जेस दाखवलेले आहेत. याच्यातून तुम्ही कोणत्याही प्रकारे त्या ऑर्गॅनिझमला कट केले तर त्याचे 2 इक्वल भाग होणार नाहीत, म्हणून अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार आहे, असिमेट्रिकल ऑर्गॅनिझम. आणि सेकंड एक्झाम्पल इथं स्नेल म्हणजे गोगलगाय. सर्वांनी आता पावसाळ्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केली असेल, गोगलगाय बरेचदा बघितलेली असेल. ह्या गोगलगायीच्या पाठीवरती काय असतं, शंख असतो, आणि हा शंखाचं कशाही पद्धतीने तुम्ही जर भाग करायचे ठरवले तर 2 इक्वल भाग होणार नाही. म्हणून अशी काही ऑर्गॅनिझम्स आहेत जसे स्पॉन्जेस आपल्याला सांगता येईल किंवा स्नेल सांगता येईल,
की ज्यांच्यामध्ये बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इज नॉट डिव्हायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स. Such organisms are called as asymmetrical organisms and the phenomenon of the symmetry is asymmetry. कारण कोणत्याही पद्धतीमध्ये त्यांच्यामध्ये इक्वल शेप, इक्वल साईज किंवा इक्वल नंबर हा बघायला मिळत नाही बॉडीमध्ये. त्यामुळे दोन इक्वल पार्ट्स त्यांच्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत. इमॅजिनरी ॲक्सिस आपल्याला तर ड्रॉ करून बघायचं आहे आणि तर ती होत नसेल इक्वल तर त्याला आपण असिमेट्री म्हणणार आहे आणि अशा ऑर्गॅनिझमला इथं असिमेट्रिकल ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. ओके, सो दिस इज दी फर्स्ट टाईप. सेकंड टाईप इथे आपण बघणार आहे रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स. म्हणजेच काय की ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचं नंबर ऑफ इक्वल हॉल्स आपल्याला बघायला मिळतील व्हेन द प्लेन ऑफ लाईन पासिंग थ्रू द सेंटर. जे सेंटरपासून जर आपण इमॅजिनरी ॲक्सिस किंवा इमॅजिनरी प्लेन पास केला तर नंबर ऑफ प्लेन्समध्ये त्या ॲनिमलच्या बॉडीचे इक्वल दोन भाग झालेले आपल्याला बघायला मिळतील. सच टाईप ऑफ सिमेट्री इज कॉल्ड ॲज अ रॅडियल सिमेट्री आणि त्या ऑर्गॅनिझमला आपण म्हणणार आहे रॅडियली सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम. म्हणजे काय बघा इथं, वेन एनी प्लेन पासिंग थ्रू द सेंट्रल ॲक्सिस ऑफ द बॉडी डिव्हाइड्स द बॉडी इंटू आयडेंटिकल हॉल्स. अर्थ लक्षात येते का बघा. व्हेन एनी प्लेन पासिंग थ्रू द सेंटर, म्हणजे कुठल्याही प्लेन घ्या तुम्ही, म्हणजे उभा घ्या, आडवा घ्या किंवा तिरका असा कसाही घ्या, फक्त तो कुठून गेला पाहिजे, सेंटरमधून गेला पाहिजे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या. आणि अशा वेळेला नंबर ऑफ प्लेन्समधून त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचे दोन इक्वल भाग होत असतील तर त्या सिमेट्रीला काय म्हटलं जातं, रॅडियली सिमेट्री म्हटलं जातं आणि त्या ऑर्गॅनिझमला रॅडियली सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. सिलेंट्रेटा हा फायलम आहे. त्या सिलेंट्रेटामधला हायड्रा हे ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रॅडियल सिमेट्री बघायला मिळते. त्याच पद्धतीनं टिनोफोरा नावाचा फायलम आहे आणि त्या फायलममध्ये हे ऑर्गॅनिझम बघायला मिळतात. त्याला टिनोफोर्स असं म्हणलेलं आहे. एक्झाम्पल टिनोप्लॅना हे एक ऑर्गॅनिझमचं एक्झाम्पल आपल्याला माहिती पाहिजे. आणि इकिनोडर्म्स स्टारफिश, इकिनोडर्मेटा म्हणून एक फायलम आहे, त्यामध्ये ऑर्गॅनिझम आहे स्टारफिश, तारामासा सर्वांनी बघितलेला असेल. यांच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळते, रॅडियल सिमेट्री बघायला मिळते. कशा पद्धतीने असते ते आपण डायग्राममध्ये बघूया. तर इथे एक्झाम्पल आपल्याला बघू शकतो, हे हायड्रा किंवा सिलेंट्रेटामधलं एक ऑर्गॅनिझम आहे, जेलीफिश त्याला म्हटलं जातं. बघा इथं छेद कसे घेतलेले आहेत, असा एक छेद घेतलेला आहे, असा एक छेद घेतलेला आहे, असा एक छेद घेतलेला आहे. सगळे जे छेद आहेत ते कुठून जातात, सेंटरपासून जातात. प्लेन्स ऑफ सिमेट्री म्हणलेलं आहे. म्हणजे एक असा उभा, नंतर आडवा, नंतर असा एक तिरका, नंतर असा एक तिरका. किंवा या एक्झाम्पल तुम्ही बघू शकताय, स्टारफिशचं एक्झाम्पल आहे. एक उभा आहे, एक असा तिरका आहे, एक असा तिरका आहे, एक इकडे एक इकडे. नंबर ऑफ प्लेन्स आहेत, फक्त प्रत्येक प्लेन जो आहे तो ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या सेंटरमधून पास होतो. आणि नंबर ऑफ प्लेन्स आहेत, म्हणजे या प्लेनमधून दोन इक्वल भाग होणार आहेत, या प्लेनमधून दोन इक्वल भाग होणार आहेत, या प्लेनमधून दोन इक्वल भाग होणार आहेत. अशा पद्धतीनं नंबर ऑफ प्लेन्समधून काय केलं जातं, त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचे दोन इक्वल भाग आपल्याला बघायला मिळतात. सच टाईप ऑफ सिमेट्री इट इज कॉल्ड ॲज अ रॅडियल सिमेट्री. ज्यातले काही एक्झाम्पल आता आपण बघितले की मॅक्झिमम ऑर्गॅनिझम जे सिलेंट्रेटा ग्रुपमधले आहेत, त्यामध्ये हायड्रा एक्झाम्पल आहे, जेलीफिश एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये रॅडियल सिमेट्री आपल्याला बघायला मिळते. त्याच पद्धतीनं टिनोफोरा नावाचा एक फायलम आहे, त्याच्यामध्ये सर्व ऑर्गॅनिझम जे आहेत ते रॅडियल सिमेट्रिकल आहेत. आणि इकिनोडर्मेटा हा जो फायलम आहे, आपण स्टारफिश यामधलं एक्झाम्पल आहे. अनेक प्रकारचे यामध्ये ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांच्यामध्ये तुम्हाला सिमेट्री कशी बघायला मिळेल, रॅडियल सिमेट्री बघायला मिळेल. सो दिस इज सेकंड टाईप ऑफ सिमेट्री, रॅडियल सिमेट्री. अँड थर्ड टाईप ऑफ सिमेट्री हिअर बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल मीन्स व्हॉट, की दोनच इक्वल भाग होतात त्या ऑर्गॅनिझमचे पासिंग थ्रू ए सिंगल प्लेन अँड दॅट प्लेन मे बी कॉल्ड ॲज अ मेडियन प्लेन ऑर व्हर्टिकल प्लेन. म्हणजे या सिमेट्रीमध्ये ऑर्गॅनिझमचे फक्त इक्वल दोनच भाग होतात आणि ज्या वेळेला जो प्लेन आहे, प्लेन ऑफ डिव्हिजन आहे किंवा तो इमॅजिनरी लाईन आहे, तो फक्त एकच असतो, व्हर्टिकल किंवा त्याला मेडियन लाईन म्हणलेला आहे. सच टाईप ऑफ सिमेट्री इज कॉल्ड ॲज अ बायलॅटरल सिमेट्री.
and the organisms are called as a bilateral symmetrical organisms. For example, इथं बघा, the body of animal can be divided into two equal wholes by only one plane. म्हणजे फक्त आणि फक्त एकाच प्लेनमधून त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचे दोन इक्वल पार्ट्स आपल्याला झालेले बघायला मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता की क्रॅब आहे, फिश आहे, फ्रॉग आहे. तर एक्झाम्पल इथं क्रॅबचं दिलेलं आहे बघा. क्रॅबमध्ये सेंटरला एक लाईन आहे, याला व्हर्टिकल लाईन म्हणू शकता किंवा मीडियम लाईन म्हणू शकता. वेन द प्लेन कट पासेस थ्रू दिस इमॅजिनरी लाईन और पासेस थ्रू दिस व्हर्टिकल प्लेन, टू इक्वल हॉल्स आर फॉर्म्ड. पण असा कट केला तर दोन इक्वल भाग होणार आहेत का? किंवा असा कट केला तर नाही होणार. फक्त ह्याच प्लेनमधून जर तो ऑर्गॅनिझम कट केला तर इकडचा आणि इकडचा भाग सेम होणार आहे. किंवा फ्रॉगच्या बाबतीमध्ये बघितलं तर ओनली मेडियन प्लेन और व्हर्टिकल प्लेन इज डिव्हायडिंग द ॲनिमल बॉडी पार्ट इंटू टू इक्वल हॉल्स. असं जर आपण कट केलं तर दोन इक्वल भाग होणार नाही. तिरकं कट केलं, असं कट केलं तर दोन इक्वल भाग होणार नाही. म्हणजे फक्त एकाच प्लेनमधून, आणि तो प्लेन कसा आहे, व्हर्टिकल प्लेन आहे किंवा मेडियल प्लेन आहे. किंवा आपण ह्युमन बिईंगचं एक्झाम्पल लक्षात देऊ शकता की आपल्या बॉडीचे दोन इक्वल भाग करायचे असेल तर सेंटरपासून कट झालं पाहिजे. म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट साईड असे दोन इक्वल भाग तयार होतील. पण असं मधून कट केलं तर वरचा भाग आणि खालचा भाग असं इक्वल होणार आहे का? नाही. अशा टाईप ऑफ सिमेट्रीला काय म्हणलं जातं? बायलॅटरल सिमेट्री म्हणलं जातं. बघा, समजलं का? असिमेट्री म्हणजे कोणत्याही प्लेनमधून त्या ऑर्गॅनिझमची इक्वल भाग होणार नाही. फॉर एक्झाम्पल अजून एकदा इथं बघू शकताय की त्याला नो सिमेट्री म्हणलेलं आहे, म्हणजेच असिमेट्रिकल म्हणायचं. एक्झाम्पल आहे पोरीफेरा. पोरीफेरा नावाचा फायलम आहे आणि मॅक्झिमम ऑर्गॅनिझम पोरीफेरामधले कसे आहे? असिमेट्रिकल आहे. इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे की आता तुम्ही कसा कट घेणार? उभा कट घेतला तरी दोन इक्वल भाग होणार नाही. आडवा कट घेतला तरी दोन इक्वल भाग होणार नाही. असा कट घेतला, कोणत्याही पद्धतीने त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचे दोन इक्वल भाग होणार नाही. सच टाईप ऑफ सिमेट्री इज कॉल्ड ॲज अ असिमेट्री. सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं टाईप रॅडियल सिमेट्री. ते एक्झाम्पल सिनिडारिया, जेलीफिश सारखं आहे. सेंटर नंबर ऑफ प्लेन्स फॉर्मिंग टू इक्वल हॉल्स ऑफ द बॉडी, बट दोज प्लेन्स आर पासिंग थ्रू सेंटर. हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथं की सेंटरपासून नंबर ऑफ प्लेन्स आपल्याला काय झालेले बघायला मिळतात, अराईज झालेले बघायला मिळतात, आणि त्यामुळे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचे दोन इक्वल पार्ट्स होतात. सच सिमेट्री इज कॉल्ड ॲज अ रॅडियल सिमेट्री अँड द ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग फ्रॉम सिनिडारिया किंवा त्याला सिलेंट्रेटा असं म्हणलेलं आहे. हायड्रा ज्या ग्रुपमध्ये आहे तो फायलम आहे. त्यानंतर फायलम टिनोफोरा आहे आणि फायलम इकिनोडर्मेटा आहे. असे तीन फायलम आहेत की ज्यांच्यामधले मॅक्झिमम ऑर्गॅनिझम हे तुम्हाला कसे बघायला मिळतील? रॅडियली सिमेट्रिकल बघायला मिळतील. आणि तिसरा टाईप आपण बघितला बायलॅटरल सिमेट्री. याच्यामध्ये द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम कॅन बी डिव्हायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स बाय ओनली अ सिंगल सिंगल व्हर्टिकल प्लेन और मेडियल प्लेन. इथं बघू शकता तुम्ही अर्थ्रोपोडामधलं म्हणजे कुठलाही कीटक घ्या, मुंगी असेल, डास असेल, बटरफ्लाय असेल, मधमाशी असेल, कुठलाही विंचू घ्या, खेकडा घ्या, कुठलाही ऑर्गॅनिझम घ्या. अर्थ्रोपोडा म्हणजे इन्सेक्ट्स असणारा हा फायलम आहे. सेंटरपासून बघा भाग केल्यानंतर दोन इक्वल भाग होतात, पण असा कट केला तर होणार नाही. म्हणजे ओनली वन प्लेन इज कन्व्हर्टिंग द ॲनिमल बॉडी इंटू टू इक्वल हॉल्स. या पद्धतीनं सिमेट्री हा एक पॉईंट काय केलेला आहे, क्रायटेरिया फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन याच्यासाठी घेतलेला आहे. ओके, सो दीज आर दी 3 डिफरंट टाइप्स ऑफ सिमेट्री. असिमेट्रिकल ऑर्गॅनिझम्स, bilaterally symmetrical organisms and radially symmetrical organisms. Okay, this is the fourth criteria. Third criteria, next fourth, body cavity or coelom. Now what is mean by body cavity or coelom? That we have to first see here. It is the space between the body wall and the alimentary canal or gut wall. म्हणजे आपली ही जी बॉडी वॉल आहे, ह्या बॉडी वॉलच्या आणि आतमध्ये जी आपली अन्ननलिका आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एक ॲलिमेंटरी कॅनॉल असते, अन्ननलिका म्हणतो आपण. त्या अन्ननलिकेपासून ते आपल्या बॉडी वॉलपर्यंतचा एक मध्ये स्पेस असतो. आपल्या शरीराच्या आतमध्ये एक पोकळी असते, एक स्पेस असतो. त्या स्पेसला किंवा त्या पोकळीलाच काय म्हणलं जातं,
बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम म्हटलं जातं. इट इज फॉर्म्ड और इट इज प्रोड्यूस्ड बाय स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. जसं आपण बघितलं होतं की ज्या वेळेला जर्म लेअर तयार होतात, कधी जर्म लेअर तयार होतात? एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये. ज्या वेळेला एखाद्या ऑर्गॅनिझमचा गर्भ तयार होत असतो त्यावेळेला तिथं काय तयार होतात? जर्म लेअर तयार होतात. जसं आपण बघितलेलं आहे की काही ऑर्गॅनिझम डिप्लोप्लास्टिक आहेत, 2 जर्म लेअर तयार होतात, आउटर एक्टोडर्म, इनर एंडोडर्म. आणि काही ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आपण बघितले तर 3 जर्म लेअर तयार होतात, आउटर एक्टोडर्म, मिडल मेसोडर्म आणि इनर एंडोडर्म. मग ज्या ऑर्गॅनिझम ट्रिप्लोप्लास्टिक आहेत, जे ऑर्गॅनिझम ट्रिप्लोप्लास्टिक आहे त्यांच्यामध्ये मधली लेअर कुठली आहे? मेसोडर्म आहे. त्या ऑर्गॅनिझममध्ये काही ऑर्गॅनिझममध्ये स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म इज टेकिंग प्लेस अँड ड्यू टू स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म द कॅव्हिटी इज फॉर्म्ड इनसाइड द बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम अँड दॅट कॅव्हिटी इट इज कॉल्ड ॲज अ बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम. बघा इथं काय म्हटलेलं आहे एकदा. दिस बॉडी कॅव्हिटी मीन्स व्हॉट? इट इज अ स्पेस बिटवीन एलिमेंटरी कॅनॉल अँड बॉडी वॉल अँड व्हेन इट इज प्रोड्युस्ड बाय स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. ज्या वेळेला गर्भावस्था असते, गर्भाशयामध्ये बाळ तयार होत असतं, मग ते कुठल्याही ऑर्गॅनिझमचं असू दे, तर त्यावेळेला इथं मेसोडर्मच्या स्प्लिटिंगपासून ही स्पेस तयार होते आणि ह्या स्पेसलाच काय म्हटलेलं आहे? सिलोम म्हटलेलं आहे किंवा बॉडी कॅव्हिटी म्हटलेलं आहे. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द सिलोम देर आर 3 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स: सिलोमेट ऑर्गॅनिझम्स, सुडोसिलोमेट ऑर्गॅनिझम्स किंवा असिलोमेट ऑर्गॅनिझम. त्याला सिलोमेट्स, सुडोसिलोमेट्स किंवा असिलोमेट्स असं म्हटलं जातं. सिलोमेट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार आहे? सिलोमेट ऑर्गॅनिझम किंवा सिलोमेट्स म्हणणार आहे. सुडोसिलोमेट्स म्हणजे त्यांच्यामध्ये फॉल्स बॉडी कॅव्हिटी असते. फॉल्स म्हणजे खोटी बॉडी कॅव्हिटी. ती म्हणजे काय आपण बघूया पॉईंट पुढे स्टडी करताना. आणि असिलोमेट म्हणलेलं आहे. असिलोमेट म्हणजे नो बॉडी कॅव्हिटी, कोणत्याही पद्धतीची बॉडी कॅव्हिटी त्यांच्यामध्ये असणार नाही. बघूया आपण पहिला प्रकार त्याच्यामध्ये. फर्स्ट बघा इथे प्रकार दिलेला आहे सिलोमेट्स, वेअर ट्रू बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम इज प्रेझेंट. इन ट्रिप्लोप्लास्टिक ऑर्गॅनिझम साहजिकच सिलोम कुठं बघायला मिळणार आहे आपल्याला? ट्रिप्लोप्लास्टिक ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळणार आहे, कारण सिलोमच तयार होण्यासाठी मेसोडर्म असणं आवश्यक आहे. त्यामुळे डिप्लोप्लास्टिक ऑर्गॅनिझममध्ये कॅव्हिटी असणार नाही, हे पर्टिक्युलर लक्षात ठेवायचं आहे. सो इन ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स द मेसोडर्म स्प्लिट्स इंटू 2 layers एन्क्लोजिंग अ कॅव्हिटी कॉल्ड ॲज अ सिलोम. म्हणजे मेसोडर्मचं काय होतं? समजा ही मेसोडर्म आहे, याचं स्प्लिटिंग होतं 2 लेअरमध्ये आणि ह्या 2 लेअरच्या मध्ये कॅव्हिटी तयार होते. त्या कॅव्हिटीला आपण काय म्हणणार आहे? बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम म्हणणार आहे. सो ही कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळतं? फायलम ॲनिलिडा ऑनवर्ड्स ऑल ऑर्गॅनिझम्स. ॲनिलिडा नावाचा एक फायलम आहे, आपण बघणार आहे किंवा तुम्ही याच्या यादी नावही बघितलेली असतील. तर ॲनिलिडा ऑर्गॅनिझमच्या पुढच्या सर्व ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला काय बघायला मिळतो? सिलोम बघायला मिळतो. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे ॲनिलिडा ऑनवर्ड्स ऑल ऑर्गॅनिझम अँड ॲनिलिड्स आर कन्सिडर्ड ॲज फर्स्ट ट्रू सिलोमेट्स. ॲनिलिडा हा पहिला ग्रुप आहे की ज्यांच्यामध्ये सिलोम तयार झालेला आहे. इथं तुम्ही डायग्राम बघू शकताय. ही आउटर एक्टोडर्म आहे, हा मेसोडर्म आहे, हा एंडोडर्म आहे. मेसोडर्म इथं व्हायलेट कलर दाखवलेलं आहे बघा. मेसोडर्मचं स्प्लिटिंग झालेलं आहे. एक आउटर मेसोडर्म तयार होतो, एक इनर मेसोडर्म तयार होतो आणि त्याच्यामध्ये इथं स्पेस दिसते बघा, रिकामी जागा. इथं पण रिकामी जागा आहे, इथं पण रिकामी जागा आहे. ह्या रिकामी जागेला काय म्हटलं जातं? सिलोम म्हटलं जातं. सच टाईप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म्ड इन फायलम ॲनिलिडा, ॲनिलिड्स म्हणलेलं आहे, मोलुस्का, मोलुस्क म्हणलेलं आहे, आर्थ्रोपॉड, आर्थ्रोपोडा, इकिनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. या सर्व ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला काय बघायला मिळते? ट्रू बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम बघायला मिळते. असा हा पहिला टाईप आहे ज्याला आपण सिलोमेट ऑर्गॅनिझम म्हणणार आहे. ओके. तर सेकंड आहे सुडोसिलोमेट. सुडोसिलोम म्हणजे काय? तर इथं फॉल्स बॉडी कॅव्हिटी किंवा त्याला तर सुडोसिल असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय होतं? इथं कॅव्हिटी तयार होते परंतु ती कॅव्हिटी ही खरी कॅव्हिटी नसते. बिकॉज दॅट बॉडी कॅव्हिटी इज हॅव्हिंग सम पॅचेस ऑफ मेसोडर्म. कंप्लीट मेसोडर्मचं स्प्लिटिंग होत नाही.
काही ठिकाणी स्प्लिटिंग होतं, काही ठिकाणी होत नाही, काही ठिकाणी होतं, काही ठिकाणी होत नाही. त्यामुळे तुम्हाला त्या बॉडी कॅव्हिटीच्या तिथं काय बघायला मिळतील, मेसोडर्मचे पॅचेस, मेसोडर्मचे ठिगळ लावल्यासारखं स्ट्रक्चर तिथं तयार झालेलं असतं. म्हणून ह्या बॉडी कॅव्हिटीला काय म्हटलं जातं, सुडोसिलोम म्हटलं जातं. म्हणजेच तुम्ही इथं बघू शकताय, द कॅव्हिटी बिटवीन द बॉडी वॉल अँड ॲलिमेंटरी कॅनॉल इज लाइन्ड बाय मेसोडर्मल पॅचेस व पॅचेस ऑफ मेसोडर्मल सेल्स म्हणलेलं आहे. मेंबर्स ऑफ फायलम अस्केलमेंथिस. म्हणजे इथं तुम्ही डायग्राममध्ये बघू शकताय, हा सगळ्यात बाहेरचा आहे एक्टोडर्म, हा सगळ्यात आतल्या बाजूचा आहे एंडोडर्म, आणि हा मधला जो आहे असणार आहे तो मेसोडर्म आहे. पण मेसोडर्म बघा इथं कॅव्हिटी पूर्ण आहे, पण इथं मेसोडर्मचे पॅचेस आहेत. इथं कॅव्हिटी आहे, पुन्हा पॅच आहे, पुन्हा कॅव्हिटी आहे, पुन्हा पॅच आहे, पुन्हा कॅव्हिटी आहे, पुन्हा पॅच आहे. हा पॅच आहे म्हणजेच ही कॅव्हिटी खरी नाही, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, सुडोसिलोम असं म्हणलेलं आहे. एक्झाम्पल इथे लक्षात ठेवायचं आहे, फायलम अस्केलमेंथिस. फायलम अस्केलमेंथिसमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, बॉडी कॅव्हिटीमध्ये लायनिंग ऑफ मेसोडर्मल पॅचेस, थोड्या थोड्या अंतरावरती मेसोडर्मचं लायनिंग थोडं थोडं बघायला मिळणार आहे. कंप्लीट मेसोडर्मचं स्प्लिटिंग होत नाही. ओके, सो सच टाईप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ सुडोसिलोम. आणि तिसरा जो प्रकार आहे असिलोमेट म्हणलेला आहे. नो स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म, देअरफॉर नो फॉर्मेशन ऑफ बॉडी कॅव्हिटी अँड नो बॉडी कॅव्हिटी, म्हणून त्याला आपण असिलोमेट म्हणणार आहे. तर नो बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम इज सीन अँड हेन्स these are called as असिलोमेट्स, मेंबर्स ऑफ फायलम प्लेटीहेल्मिंथिस. चपटकृमी, फ्लॅट वर्म्स आपण त्याला म्हणतो प्लेटीहेल्मिंथिस, की त्यांच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची बॉडी कॅव्हिटी तयार होत नाही. हा एक्टोडर्म आहे, हा मेसोडर्म आहे, हा एंडोडर्म आहे. मेसोडर्म आहे असा अखंडच्या अखंड असतो, कोणत्याही प्रकारे त्याचं स्प्लिटिंग होत नाही. सो सच टाईप ऑफ ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज अ असिलोमेट्स. म्हणून हे तीन ग्रुप अजून एकदा आपण पहिल्यापासून बघितले की प्युअर बॉडी कॅव्हिटी किंवा खरी बॉडी कॅव्हिटी जी आहे ती मेसोडर्मच्या स्प्लिटिंगपासून तयार होते. दोज ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज अ सिलोमेट्स. हा एक्टोडर्म आहे, मेसोडर्ममध्ये हा आउटर मेसोडर्म, हा इनर मेसोडर्म आणि हा एंडोडर्म. ही खरी बॉडी कॅव्हिटी सिलोमेट. ॲनिलिडा ऑनवर्ड्स ऑल ऑर्गॅनिझम्स आर शोईंग सिलोम. त्यानंतर सुडोसिलोमेट, मेसोडर्म इनकम्प्लिटली स्प्लिट असं पण म्हणू शकतो आपण. मेसोडर्मचे पॅचेस तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यामुळे सिलोम थोडं थोडं बघायला मिळेल. सच सिलोम इज कॉल्ड ॲज अ सुडोसिलोम, आणि त्या ग्रुपला आपण सुडोसिलोमेट म्हणणार आहे. फायलम अस्केलमेंथिस हे या ग्रुपमध्ये येतात. आणि तिसरा प्रकार आपण बघितला की नो स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म अँड देअरफॉर नो बॉडी कॅव्हिटी इज फॉर्मड, असिलोमेट ग्रुप त्याला म्हणलेलं आहे. आणि ते एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे काय, प्लेटीहेल्मिंथिस. सो दीज आर दी डिफरंट टाइप्स ऑफ दी सिलोम. अँड लास्ट क्रायटेरिया हिअर दॅट इज कॉल्ड ॲज दी मेटामेरिक सेगमेंटेशन, or it is also called as a metamerism. What is mean by metamerism or metameric segmentation, that we have to study here. In some animals, the body is externally and internally divided into segments with a serial repetition of at least some organs. म्हणजे थोडक्यात त्यांच्या बॉडीचे असे कप्पे कप्पे तयार झालेले स्ट्रक्चर असतं, सेगमेंटेड स्ट्रक्चर असतं. एक्झाम्पल आपण इथं बघणार आहे अर्थवर्म. तुम्ही अर्थवर्म, गांडूळ सर्वांना माहिती आहे. गांडूळ जर जवळून बघितला तर त्याच्यावरती तुम्हाला हे अशा ठराविक अंतरावरती अशा रेषा रेषा बघायला मिळतील. इथे दिसतात बघा रेषा, सगळ्या पूर्ण अखंड माउथपासून ॲनसपर्यंत अखंड बॉडीवरती तुम्हाला अशा वरती रेषा रेषा बघायला मिळतील. त्या रेषा म्हणजेच काय आहे, सेगमेंटेशन आहे. आणि हे फक्त वरच असत नाही, जर गांडूळ तुम्ही कट केलं आतून आणि मग असं उघडून बघितलं तर जसं बाहेरच्या बाजूला सेगमेंटेशन आहे तसंच आतल्या बाजूला सुद्धा बघायला मिळतं. म्हणजेच हे सेगमेंटेशन एक्सटर्नली पण असतं आणि इंटरनली पण असतं. अँड सच सेगमेंटेशन इट इज कॉल्ड ॲज अ मेटामेरिक सेगमेंटेशन अँड द फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज अ मेटामेरिझम. अँड हिअर एक्झाम्पल ॲनिलिड्स, फायलम ॲनिलिडा एक्झाम्पल आहे त्याच्यामधलं अर्थवर्म. सर्व ऑर्गॅनिझम ॲनिलिडामधले हे कसे आहेत, मेटामेरिकली सेगमेंटेड आहे. म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये मेटामेरिक सेगमेंटेशन आहे अशी सर्व ऑर्गॅनिझम ह्या ग्रुपमध्ये काय केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. त्या ग्रुपला किंवा त्या फायलमला नाव दिलेलं आहे फायलम ॲनिलिडा. सो हिअर
These all criteria we have completed. First criteria we have seen number of germ layers, second levels of organization, third body symmetry, fourth body coelom or body cavity, आणि फिफ्थ आता आपण बघितला तो मेटामेरिक सेगमेंटेशन और मेटामेरिझम. ओके, सो हे 5 क्रायटेरिया बघितल्यानंतर अजून एक क्रायटेरिया इथे वापरला जातो ते म्हणजे प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड और ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. व्हॉट इज मीन बाय नोटोकॉर्ड तेही आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. सो हिअर नोटोकॉर्ड, नोटॉन मीन्स बॅक, कॉर्ड म्हणजे स्ट्रिंग. शरीराच्या बॅक साईडला म्हणजे डॉर्सल सरफेसला सेंटरला एक स्ट्रिंग सारखं दोऱ्यासारखं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. त्या स्ट्रक्चरला आपण नोटोकॉर्ड असं म्हणणार आहे. प्रॉपर डेफिनेशन बघा इथं. इट इज ए मेसोडर्मली डिराइव्ड रॉड लाइक स्ट्रक्चर formed on the dorsal side during embryonic development. Means in some organisms during embryonic development the mesoderm is forming a rod like structure on the dorsal surface of the body. dorsal surface म्हणजे काय, पाठीमागची बाजू. म्हणजे ऑर्गॅनिझम जर आपण 4 पायाचे प्राणी बघितले तर ते असे चालतात, त्यावेळी त्यांची पाठीकडची बाजू वर असते आणि पोटाकडची बाजू खाली असते. आपण असं सरळ चालतो त्यामुळे आपली पाठीकडची बाजू अशी इकडे आहे आणि पोटाकडची बाजू ही इकडे आहे. मग ही पाठीकडची बाजू म्हणजे डॉर्सल सरफेस आणि पोटाकडची बाजू म्हणजे कुठली आहे, वेंट्रल सरफेस आहे. तर काही ऑर्गॅनिझममध्ये मेसोडर्म डॉर्सल सरफेसवरती काय तयार करत असतो, रॉड लाईक स्ट्रक्चर तयार करत असतं. त्या रॉड लाईक स्ट्रक्चरला आपण इथं नोटोकॉर्ड म्हणणार आहे. आणि हा नोटोकॉर्ड काही ऑर्गॅनिझममध्ये तयार होतो, काही ऑर्गॅनिझममध्ये तयार होत नाही. ज्याच्यामध्ये तयार होतो त्याला आपण कॉर्डेट्स असं म्हटलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये तयार होत नाही त्याला आपण नॉन कॉर्डेट असं म्हटलेलं आहे. म्हणून इथं आपण बघू शकतो की ॲनिमल्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड, दॅट इज इंटू कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. आणि त्या नोटोकॉर्डच्या प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्सवरनं सुद्धा आपल्याला पुन्हा 2 ग्रुप इथं तयार झालेले बघायला मिळतात. एक आहे कॉर्डेट ग्रुप आणि दुसरा आहे नॉन कॉर्डेट ग्रुप. नॉन कॉर्डेट त्यालाच आपण मराठीमध्ये अपृष्ठवंशीय म्हणतो आणि कॉर्डेटला आपण काय म्हणणार आहे, पृष्ठवंशीय प्राणी म्हणणार आहे. मराठीमध्ये हे तुम्हाला झालेलं असेल तर त्याच्यानुसार आपल्याला काही इथं ग्रुप्स पण बघायला मिळतात. सो कॉर्डेट्स किंवा कॉर्डेटा द ॲनिमल्स शोईंग प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. ज्या ऑर्गॅनिझममध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो त्याला आपण इथं काय म्हणणार आहे, कॉर्डेट्स म्हणणार आहे. त्यानंतर नॉन कॉर्डेट्स द ॲनिमल्स शोईंग ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड, की ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड हा ॲब्सेंट असणार आहे त्याला आपण नॉन कॉर्डेट्स म्हणणार आहे. त्यानंतर येतो इनव्हर्टिब्रेट आणि व्हर्टिब्रेट. हे पुन्हा जे कॉर्डेट्स आहेत किंवा कॉर्डेटा ग्रुप आहे त्याचे पुन्हा 2 ग्रुप पडतात. काहींच्यामध्ये पाठीचा कणा असतो, काहींच्यामध्ये पाठीचा कणा नसतो. म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट और व्हर्टिब्रल कॉलम ॲब्सेंट. पाठीचा मणका जो आपण म्हणतो तो असणे आणि नसणे याच्यानुसार पुन्हा 2 ग्रुप पडलेले आहेत. व ज्यांच्यामध्ये पाठीचा मणका नसतो किंवा मणक्याचे बोन नसतात, पाठीचा कणा नसतो त्याला आपण इनव्हर्टिब्रेट्स म्हणणार आहे. द ॲनिमल्स शोईंग ॲब्सेन्स ऑफ व्हर्टिब्रल कॉलम, त्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम हा ॲब्सेंट असणार आहे. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, इनव्हर्टिब्रेट म्हणणार आहे. आणि नंतर आहे व्हर्टिब्रेट द ॲनिमल्स शोईंग प्रेझेन्स ऑफ व्हर्टिब्रल कॉलम. ज्या ऑर्गॅनिझममध्ये व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट असणार आहे, पाठीचा मणका व पाठीचा कणा आहे, अशा ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, व्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझम म्हणणार आहे. सो these are the different criteria which are used for this classification of the organism. I hope you understand these different criteria that we have studied. Now we will stop here. The remaining points we will study in the next lecture. Till then, thank you.